मस्त रोड आहे. बघूया आता कितपत पर्यंत कसा नेतोय आम्हाला. रस्ता तर मोठा दिसतोय आता चौपदरी. समोर बघा कसे डोंगर दिसतात छान. लोक डोंगर बघायला उत्तराखंड मनालीला तिकडे ह्याला जातात. आमचे हे घरगुती डोंगर आहेत. हे आमच्या भागातले डोंगर कसे दिसतात बघा छान. आमच्याकडे पण घाट वेस्टर्न घाट खूप प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणे इकडे हे कर्नाटका हे पण इकडे छान म्हणजे वातावरण असतं. पावसाच्या दिवसात तुम्ही इकडे फिरायला या, तुम्हाला इथली ब्युटी नक्की चांगली वाटेल. समोर डोंगर बघा कसे दिसतात छान एकदम मस्त. काळे कुट्ट दिसतात लांबनं. सिनिक व्ह्यू, सिनिक रोड. आहा मजा येते. भेटू आता असेच पुढे. तुम्हाला काय कुठे थांबलो तर आम्ही नक्की त्याचं तुम्हाला माहिती देऊ. आता आम्ही आमच्या इच्छित स्थळी पोचायचा प्रयत्न करतो. बघा इकडे बघा कसं मस्त पूल आलाय. तुम्हाला म्हटलं ना काय सिनिक दिसलं तर मी नक्की दाखवीन. हे समुद्र आतमध्ये बघा कसे हे दिसत आहेत. ज्याला आपण काय म्हणतो बेट. इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत. केवढी मोठी ही आहे बघा. खाडी आहे मोठी आणि मध्ये मध्ये बेटा आहेत. आणि समोर डोंगर बघा कसे दिसतात. आणि त्याच्यावर ढग बघा कसे छान दिसतात. आणि त्यामुळे आता सनसेट व्हायची वेळ आलेली आहे. पण वेळ आहे अजून. सूर्य थोडासा वर आहे. बघा कसलं मस्त किती सिनिक व्ह्यू दिसला म्हणून तुम्हाला दाखवला. खाली बोटी बघा कशा त्या ह्याच्यात आहेत. छान दिसतात. रस्त्यात मस्त रोड चालू झालाय. तुम्हाला एक सिनिक व्ह्यू होता म्हणून मी दाखवला. आता आम्हाला अजून 36 मिनिटं लागणार आहेत आमच्या इच्छित स्थळी पोहोचायला. 26 किलोमीटर 6:19 अरायवल टायमिंग. आणि आमची आता रेंज आहे 200 ची. आणि आमचा ऍव्हरेज आता गाडी देतीये ती 12.5 म्हणजे 12.5चा ऍव्हरेज आम्हाला आता गाडी ह्या मीटरवर दाखवतीये. रस्ता बघा कसा मस्त आहे. तिकडनं सर्व्हिस रोड, इकडे मध्ये रोड. बाजूला नारळांची झाडं. काय व्ह्यू आहे हा मस्त. आणि हे मध्ये बघा कशी छान छान फुलं आहेत. केशरी, गुलाबी, हे बघा पिवळी मस्त लावलेत फुलं. ग्रीनरी. या कर्नाटकच्या रिक्षा. 500 meters, take the exit towards service road. सर्व्हिस रोडला घ्यायला सांगते बाई. बघूया. आता हायवे वरून खाली उतरवते. तिने आम्हाला हायवे वरनं डायरेक्ट खाली exit towards service road. ओके ओके घेऊया बाई. तुझं ऐका कया नाही तर आमचे गोंधळ होतो. नवीन ना आम्ही आता आलेले आहोत. त्याच्यावर आणि स्लो लिहिलंय 1.5 किलोमीटर आम्हाला सर्व्हिस रोडवर चालवायचं आहे. बघूया. बाजूने हा पूल गेलाय पुढे जायला कोची कन्याकुमारीकडे. आणि आम्हाला ह्या कारवारच्या सर्व्हिस रोडवर आमच्या गुगल मॅडमनी
टाकलेला आहे. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला बाजूला हे सगळं मासेमारीचं सामान आहे. हे बघा कारवार मध्ये मासेमारी भरपूर प्रमाणात होत असते. सर्व्हिस रोडला का आणला I don't- आणला असला तरी चाललं एवढं जरा तुला त्रास होतो. ठीक आहे. आता तिने ठरवलंय ना आपल्याला कुठे जायचं, ज्या इच्छितस्थळी आपल्याला जायचं तो रोड गुगल मॅडम दाखवतायत. इथे बघा ट्रक, टेम्पो, बसेस सगळं लागलेलं आहे. पुलाचा चांगला त्यांनी पुलाचा चांगला उपयोग केलेला आहे खालच्या जागी पार्किंगसाठी. शेजारी बघा कसली बिल्डिंग आहे, काय आहे. कन्नड मध्ये सगळं लिहिलं असल्यामुळे आम्हाला काय समजत नाही, पण आहे काय ते चांगलं दिसतं. तुम्हाला समजलं तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. हे बघा इकडे समुद्र बघा कसा दिसतो, छान आहे की नाही. मस्त सिनिक व्ह्यू, एक नंबर. आम्हाला सरळ जायचं आहे. सूर्यदेवता असे डोळ्यावर यायला लागले आता. पूल संपत नाही बघा. पूल किती लांब आहे, जवळजवळ नाही म्हटलं तरी 3, 3.5, 4 किलोमीटरचा हा पूल दिसतोय. एवढा आहे बघा पूल, कुठपर्यंत आहे. सगळ्यांना असं की खाली उतरवलं तर पुलावर जाणार. काय म्हणायचं आता तुम्हाला नक्की मॅडम. तुमचा रूट जर वेगळा असेल, उगीच पुलावर कशाला घालेल ती. हाय 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 हाय, केवढा मोठा हा गतीचा रोधक. अजून सरळ चला म्हणते, सर्व्हिस रोडनेच चला, इकडे तिकडे जाऊ नका. हा हे बघा आता समोर पण एक बोगदा आलेला आहे. आता काय ते त्यांनी तिने ठरवायचं काय करायचंय आमचं. आपण नाही काय ठरवू शकत, आपण आहोत अनोळखी भागात. Turn left onto National Highway 66. येस येस गुगल मॅडम, तुम्ही सांगता तसं आम्ही. आम्हाला तिने पुलावरनं खाली उतरवलं आणि पुलाच्या समोरच्या बोगद्यासमोर आणून बघा किती मस्त बोगदा आहे. हे 2 बोगदे आहेत, कमीत कमी 500 मीटरचा एक बोगदा वाटतोय मला. ती छान बोगदा आहे बघा, लाईट बीट व्यवस्थित, नो टेन्शन. तिकडे पण असेच बोगदे आहेत बहुतेक. ते बघा समोर दिसतोय यायचा बोगदा, हे जायचे बोगदे. हे बघा इथे मध्ये एक मस्त पैकी छोटासा, हे बघा हे छोटासा हे आहे धबधबा. हे बघा ह्याच्या बाजूला सुद्धा धबधबा आहे. हे बघा आहे की नाही. काय आता बोलायचं. हा परत आता हा 500 मीटरचा बोगदा लागलाय. लाईट किती छान दिसतात बघा वर बोगद्याचं दोन्ही साईडचं. हे मस्त असं, म्हणजे असं वाटत नाही की आम्ही बोगद्यातून चाललोय, इतकं इथे उजेड आहे. हा मस्त सिनिक रूट आहे. तुम्ही या, फिरायला या, मस्त वाटेल तुम्हाला. हे पण दिवस फिरायचे आहेत. आता थंडीचे दिवस येतील. ऑक्टोबर हीट आता इकडे चालू झाली असेल, कारण आम्हाला आता गोव्यात होतो तर आम्हाला हीट जाणवत होती ऑक्टोबरची. तुम्ही आता
ज्या वेळेला थंडी पडेल त्यावेळेला ह्या भागात फिरायला या. तुम्हाला इतकं छान वाटेल की इकडे कसं आहे, थंडी असते पण कमी असते, त्यामुळे इथे फिरून तुम्हाला खूप सुख मिळतं आणि इथले सिनिक व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतात. आणि काय काय अशा गोष्टी इथे आहेत की ज्या बघायला एक खूप हे लागतं. तुम्हाला उन्हाळ्यात येऊन इथे काय फायदा नाही. त्यामुळे तुम्ही येताना थंडीत किंवा पावसात, ज्यावेळी पाऊस संपत येतो त्यावेळी तुम्ही इकडे या. चला रस्त्याकडे बघा. आता पुढे भेटूया आपण. कन्याकुमारी 977 आहे इथून. वा, चला.